नमस्कार, सत श्री अकाल, आदाब अर्ज़। दिल से रे शो में आपका अजीज दोस्त विनायक आपका फिर एक बार दिल से स्वागत करता है। और इस बार मैं अपनी अगली कहानी आपके सामने प्रस्तुत कर रहा हूं, लेकिन ये कहानी मैं मराठी में आपके सामने प्रस्तुत कर रहा हूं। चूंकि इस कहानी को मैं पहले हिंदी में ही करना चाहता था, लेकिन शुरू में ये कहानी मैंने लिखी थी मराठी में, तो मुझे लगा कि मुझे पहले इसको मराठी में आपके सामने लेकर आना चाहिए। आप में से कुछ लोग हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज को जानते हैं, लेकिन अगर किसी कारणवश आप मराठी को नहीं समझ पाए तो प्लीज़ कमेंट सेक्शन में मुझे कमेंट करके बताइए कि इस कहानी को जल्द से जल्द हिंदी में भी लेकर आएँ। तो मैं वादा करता हूँ हिंदी में भी लेकर आऊँगा। लेकिन अगर आपको ये कहानी मराठी में भी समझ आती है तो प्लीज़ 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 इसे लाइक कीजिए, शेयर कीजिए, ताकि मेरी प्रेरणा को और बढ़ावा मिले और ऐसी बहुत सारी कहानियाँ मैं आपके सामने लेकर आऊँ। तो सुरू करते हैं कहानी। त्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत होता। सकाळपासून थांबायचं नावच घेत नव्हता। मी जेव्हा मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा तर पाऊस आणखीन उग्र झाला होता, पण मला थांबून चालणार नव्हतं। मी ट्रेनचं ऑलरेडी तिकीट काढलं होतं। काहीही करून मला 1 तासात स्टेशनला पोहोचायलाच हवं होतं। उद्यापासून पुन्हा ऑफिस सुरू होणार होतं। 5-6 दिवसांची रजा घेतल्यानंतर पुन्हा 1 दिवस रजा मला मिळणारच नव्हती। मग पगारातून पैसे कट झाले असते। इच्छा नसताना देखील मनाविरुद्ध घरच्यांचा निरोप घेऊन मी सिटी बस स्टँडवर आलो होतो। नेमकं भरीसभर म्हणून सिटी बसचा पण त्या दिवशी संप। किती रिक्षावाल्यांना हात केला तरी एकही रिक्षा थांबायचं नाव घेत नव्हती। शेवटी एक रिक्षा थांबली। डोंगरा एवढे उपकार त्याचे मानत आणि देवाचे देखील मी त्या रिक्षात शिरलो। रेल्वे स्टेशनवर पण फारशी गर्दी दिसत नव्हती। पावसामुळे बहुतेक लोकांनी त्यांची तिकीटं रद्द केली असावीत। मी ट्रेन सुटायला अगदी जेमतेम 10 मिनिटं बाकी असताना पोहोचलो होतो। त्यामुळे आधी दिसेल त्या डब्यात शिरलो। मग तिथून पुढे माझ्या कोचचा नंबर शोधत पुढे निघालो। S10 माझा कोच अगदी दुसऱ्या टोकाला होता। त्यामुळे संपूर्ण ट्रेन डब्यांची मुसाफिरी करत करत माझ्या कोचमध्ये मी पोहोचलो। बघतो तर काय, संपूर्ण कोच रिकामा। हे आश्चर्यच होतं, कारण ट्रेनमध्ये डब्यात प्रवासी नाही असं कधीच होत नाही। एका दृष्टीनं हे मला सुखावणारच वाटलं। चला, संपूर्ण डबा एकट्यानं बुक केल्याचं फील घेऊ। हवं तिथं बसू, हवं तिथं झोपू। पण आधी माझा सीट नंबर मी शोधला। योगायोगानं किंवा नशिबानं मला साईड लोअर बर्थची सीट मिळाली होती। हे झकास झालं। ट्रेन सुटायची शिट्टी वाजली आणि ट्रेननं हळूहळू प्लॅटफॉर्म सोडायला सुरुवात केली। तेवढ्यात माझ्या डब्यात कुणीतरी शिरल्यासारखा भास झाला। पावलं माझ्या दिशेने झप 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 येत होती। हा S10 आहे ना? एक 20-25 वर्षाची तरुणी माझ्यासमोर धापा टाकत मला विचारत होती। बरोबर, हा S10च आहे, मी तिला निहाळत म्हणालो। रंग गोरा, उंची मध्यम, बांधेसूद शरीर, सलवार कुर्ता घातलेली ती नक्कीच सुंदर होती। ट्रेनमधील दिव्यांच्या प्रकाशात ती आणखीनच सुंदर दिसत होती, किंवा कदाचित बाहेरच्या पावसाळी वातावरणाचा परिणाम असेल, पण त्या क्षणी मला ती खूपच आकर्षक वाटत होती। संपूर्ण डबा रिकामा? फक्त तुम्हीच आहात का? तिनं पुन्हा मला विचारलं। हो, सध्या तरी असंच दिसतंय। तुम्हाला हवं तर तुम्ही TCला सांगून कोच बदलून घेऊ शकता। मी तिच्या मनातल्या भीतीचा विचार करून म्हटलं, छे छे, मी काही इतकी घाबरट नाही, आणि तुम्ही मला खाणार आहात थोडेच, ती हसत हसत म्हणाली। उलट तुम्हालाच माझ्यापासून जपून राहावं लागेल। का? तुम्ही काय हडल चटकेन वगैरे आहात काय, तुम्हाला घाबरून जायला? मी पण तितक्याच लाईटली तिचं बोलणं घेत म्हणालो। इतक्या वेळात तिनं तिची सीट शोधली होती। नेमकी माझ्या बाजूला असलेल्याच सीटवरती बसली। तिच्याजवळ एकच सुटकेस होती, ती तिनं लोअर बर्थच्या खाली ढकलली। एक तर तुम्ही माझ्यासमोर बसा किंवा मी तुमच्या समोरच्या सीटवर बसते। गप्पा मारताना असं समोरासमोर बसलं की कसं कम्फर्टेबल वाटतं। ती खूपच बोलकी वाटत होती। चला, म्हणजे प्रवास कंटाळवाणा होणार नव्हता तर। माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता। यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं। तसं प्रत्येकालाच वाटत असतं की एखाद्या सुंदर तरुणीचा सहवास प्रवासात लाभावा, पण खूप कमी जणांना असं भाग्य लाभतं। आज मी त्यापैकी एक ठरलो होतो। नशीब जरा जास्तच मेहरबान असावं आज माझ्यावर बहुतेक। काय हो,
कुठं हरवलात? ती माझ्या समोरच्या सीटवर बसत म्हणाली. नाही नाही, कुठं काय, आहे ना इथंच, मी थोडासा ओशाळत म्हणालो. अहो ते शरीरानं होतात, पण मनानं कुठेतरी भलतीकडेच होतात. बोला, खरं की नाही? ती हसत हसत म्हणाली. जणू तिनं माझं मन वाचलंच होतं. नाही नाही, म्हणजे घरी फोन करायचा राहून गेला होता, तोच विचार करत होतो. उगाच काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून मी बोललो. खोटं, साफ खोटं, ती म्हणाली. मला माहिती आहे तुम्ही काय विचार करत होतात. आता मात्र मला चोरी पकडली गेल्यावर जशी अवस्था होते तसं वाटायला लागलं. मी काहीच बोलत नाही हे पाहून ती हसायला लागली. घाबरू नका हो, मी अशीच गंमत केली. म्हटलं बघू तुम्ही कसं रिॲक्ट करता ते. पण तुम्ही तर खरंच विचारत पडलात. जणू मी तुमच्या मनातलं सगळं ओळखलं. खरं तर नेमकं असंच घडलं होतं. तिनं अचूक माझ्या मनातलं ओळखलं होतं. जाऊ द्या, सोडा तो विषय. उगाच तुम्हाला उत्तर देणं जड जायचं. एक विचारू का? हो विचारा, मी म्हणालो. मला सांगा, तुमचं भूतं खेतं, दुसरं जग, अतिंद्रिय शक्ती यांच्यावर विश्वास आहे का हो? नाही, पण हॉरर मूवी मला पाहायला आवडतात. टाइमपास म्हणून मी अशा मूवी बघतो. बाकी प्रत्यक्षात तसा काही अनुभव नाही आला मला कधी, त्यामुळे माझा विश्वास नाही. तुमचा आहे? हो तर मला अनुभवसुद्धा आलेत. ट्रेननं वेग पकडला होता, तसाच पावसानं देखील आता जोर पकडला होता. विजा देखील चमकायला लागल्या होत्या. ट्रेनच्या आवाजापेक्षाही त्यांचा आवाज मोठा होता. आणि वेळ रात्रीची, त्यात भरीसभर म्हणून ट्रेनच्या डब्यात आम्ही फक्त दोघेच. वातावरण नाही म्हटलं तरी अस्वस्थ करणार होतं. आणि आता ही भूताखेतांच्या गोष्टी करते. छान, आजची रात्र आणि प्रवास चांगलाच लक्षात राहणार असं दिसतंय. समजा तुम्हाला मी दुसऱ्या दुनियेबद्दल सांगितलं तर? ती म्हणाली. आधी तुमचं नाव सांगा, मला तर हेही माहीत नाही की मी कुणाशी बोलतोय. अरे, मी तुम्हाला नाव नाही सांगितलं माझं. मी वीणा लोटलीकर, मूळची गोव्याची, पण आता पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कोल्हापूरला आली आहे. आणि आता चालली आहे मी माझ्या बहिणीकडे नवी मुंबईला, वाशीला. माझी धाकटी बहीण स्मिता, लग्नानंतर ती तिकडे स्थायिक झाली आहे. तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. मी निखिल राजवर्धन. तुम्ही लहानपणापासूनच इतकी बडबड करता का हो? मला 1 मिनिट पण बोलल्याशिवाय राहत नाही. सारखी बडबड बडबड करत असते. अगदी कुणी नसेल ना तर मी स्वतःशीच गप्पा मारते, कधी कधी तर भूतांशी पण. ती हसत हसत म्हणाली. चला, काहीतरीच काय, सिनेमा, नाटक, कादंबऱ्या, गोष्टींमध्ये भूतं वगैरे ठीक आहे हो, पण हे प्रत्यक्ष भूतांशी गप्पा, छे, मला नाही पटत, मी म्हणालो. आणि समजा मी इथल्या इथं तुम्हाला एखाद्या भूताशी ओळख करून दिली, भेटवलं तर? आता मात्र ती सिरियस वाटत होती. मी हसायला लागलो. तुम्ही फॅन्टसीमध्ये जास्त राहता असं दिसते. असं घडणं शक्यच नाही. हे बघा, तुम्ही मला चॅलेंज देत आहे. मी सिद्ध केलं तर काय पाहिजे बोला. ती हे सारं खूपच सिरियसली घेते असं आता वाटायला लागलं. सरळ साध्या गप्पांनी आता एकदम वेगळंच वळण घेतलं होतं. मी पण यात उतरायचं ठरवलं. हे बघा मिस वीणा, तुम्ही म्हणताय तसं एकतर घडणं शक्यच नाही, पण जर असं काही घडलं तर तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. हां बघा, हां नंतर माघार घ्यायची नाही, आत्ताच विचार करा. केला विचार? मीच जिंकणार, मला माहिती आहे. आणि जर जिंकलो तर तुम्ही काय करणार? तुम्ही म्हणाल ते अगदी काहीही. तिच्या आवाजात जोश आणि विश्वास दोन्ही दिसत होतं. इतकं विश्वासानं ही कशी बोलू शकते? मला प्रश्न पडला. पण मग विचार केला, असतात काही हट्टी स्वभावाची माणसं, त्यातलीच ही एक असेल. बोला, कसं सिद्ध करणार आहात? मी तयार आहे तुमच्या भूतांना भेटायला, बोलवा त्यांना. हे सांगताना मला हसू येत होतं. बोलवायची गरज नाही आहे, ती इथंच आहेत, ती अगदी शांतपणे म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मी पुन्हा हसायला लागलो. अच्छा, मग मला काय दिसत नाही आहेत की मूर्त शोधतायत माझ्यासमोर प्रकट होण्यासाठी? त्यांना जेव्हा इच्छा असेल किंवा गरज असेल किंवा गरज वाटेल तेव्हाच ते समोर येतात. नाहीतर आपल्या आजूबाजूला लाखो भूतं वावरत असतात, पण आपल्याला कळतं का? ती पुन्हा शांतपणे म्हणाली. तुम्ही त्या वपू काळेंच्या बदली कथेसारखं बोलताय, मला नाही पटत. इथं भूतं आहेत? इथं भूतं आहेत? केव्हापासून? मी आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. अगदी तुम्ही आणि मी या डब्यात आल्यापासून. तुमचा विश्वास बसणार नाही असा तुम्हाला डेमो दाखवायला लागेल, हो ना? तुमचं नाव सोडलं तर बाकी काहीही तुम्ही मला सांगितलेलं नाही, करेक्ट? हो, अगदी बरोबर, मी म्हणालो. मग मी आता सांगते. तुम्हाला 2 बहिणी आहेत, दोघींचं लग्न झालं आहे.
आई गृहिणी तर बाबा सेवानिवृत्त. यापूर्वी तुम्ही एकदा मरणाच्या दाढेतून परत आला आहात. प्रेमभंगाच्या नैराश्यानं तुम्ही स्वतःला संपवायचा प्रयत्न केला होता, पण योग्य वेळी घरच्यांच्या निदर्शनाला आलं आणि तुम्ही बचावलात. त्यानंतर तुम्ही थेट मुंबई गाठली. मनासारखा जॉब मिळाला नाही म्हणून शेवटी तुम्ही मुंबईच्या रेस्टॉरंटमध्ये सिंगिंग सुरू केलं. पण तुमचं मन तुम्हाला खात होतं की बाहेर कुठं या कामाबद्दल सांगू शकत नाही. तुमचं मन क्रियात्मक लेखन आणि अभिनयाकडे धावत होतं. आज तुमचं ते स्वप्न पूर्ण झालंय. ती बोलता बोलता श्वास घ्यायला थांबली. इतक्या कमी वेळात तिनं जणू माझी कुंडलीच वाचून दाखवली होती. मला दरदरून घाम फुटला हो. तिनं सांगितलेलं अक्षरने अक्षर खरं होतं. पण हे सगळं तिला कसं कळलं? हे जे तिनं सांगितलं ते केवळ आणि केवळ मलाच माहीत होतं. मी कुठंही याची वाच्यता केली नव्हती. हे खरं होतं की जॉब न मिळाल्यामुळं मी काही काळ मुंबईच्या हॉटेल्समध्ये सिंगर म्हणून काम केलं होतं. पण हे सांगायची लाज वाटायची म्हणून मी ही गोष्ट कधीच कुणाजवळ बोललो नव्हतो. आता मात्र माझा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला. तरी देखील मी तसं न दाखवता वरकरणी तिला म्हणालो, हे हे एक उत्तम ज्योतिषी पण सांगू शकतो. मी ऐकले फेस रिडिंग करणाऱ्यांबद्दल. तू पण त्यांच्यापैकीच एक असू शकशील. याचा भूताकथांशी काही संबंध दिसत नाही आहे मला. ओके, अशी एक गोष्ट मी सांगेन जे ज्योतिषी पण सांगू शकत नाही, अगदी उत्तम ज्योतिषी देखील. ती थोडा वेळ शांत राहिली, मग पुन्हा बोलायला लागली. आता तुमच्या घरी एका व्यक्तीचा फोन आलाय. तुमचं कोल्हापूरचं घर जे तुम्ही गेले काही महिने विकायचा प्रयत्न करताय ते घेण्यासाठी इच्छुक असलेली व्यक्ती तुमच्या बाबांशी बोलतीये. त्या व्यक्तीला तुमचं घर आवडलंय आणि 20 लाख किमतीला फायनल मागितलंय. तुम्ही OLXवर त्या घराची किंमत 18 सांगितली होती, पण त्यापेक्षाही तुम्हाला जास्त किंमत मिळते. आणि यासाठीच बोलायला तुमचे बाबा तुम्हाला फोन करतायत. आत्ता त्यांचा तुम्हाला फोन येईल. तिचं बोलणं संपतं तोपर्यंत खरंच माझ्या फोनची रिंग वाजली. मी पाहिलं तर खरंच बाबांचा फोन होता. तिकडून ते बोलले, अरे गुड न्यूज, आपलं घर पसंत पडलंय काय गिरायकाला. 20 लाख फायनल देतो म्हणतायत. मी त्याला लगेच होकार दिला नाही, मुलाला विचारून सांगतो असं कळवलं. काही वेळ मला खरंच काही बोलायचं ते सुचत नव्हतं. हॅलो हॅलो, अरे ऐकतोयस ना? बाबा तिकडून सारखे बोलत होते. हो हो हो, अहो सांगून टाका त्याला, बैठकीला या म्हणून व्यवहार करून टाकू. अरे तो 5 लाख आधी देतो आणि बाकी खरेदीपत्र करताना असं बोललाय. देवच पावला बघ, तू असतास तर बरं झालं असतं इथं. बाबा खूप आनंदात होते, कारणच तसं घडलं होतं. ओके बाबा, घर माझ्या नावावर नाहीच आहे, त्यामुळे माझी गरज भासणार नाही आहे तुम्हाला. तुम्ही व्यवहार करून टाका. मी सकाळी तुम्हाला कॉल करतो आणि देवाला पेढे ठेवा नक्की. चला बाय. मी फोन ठेवला आणि वीणाकडे पाहिलं. ती गालातल्या गालात हसत होती. तिच्या हसण्यात विजयाचा उन्माद दिसत होता. अजूनही मला खात्री नव्हती की यात भूताचा हात आहे म्हणून. हे सगळं तू कसं केलंस? मी वीणाला विचारलं. मी नाही, माझ्या बाबांनी, ती म्हणाली. तुझ्या बाबांनी? पण ते कुठं आहे तिथं? मी विचारलं. तुमच्या शेजारीच. मी चमकून माझ्या आजूबाजूला पाहिलं, तिथं कुणीही नव्हतं. माझी फिरकी घेत आहे, इतका मूर्ख वाटतो मी तुम्हाला? आता इथून पुढे असं काही घडेल ज्याची तुम्हाला कधीही कल्पना नव्हती. एका वेगळ्या विश्वात मी तुम्हाला घेऊन जाईन. तुमची तयारी आहे की घाबरलाय? ती म्हणाली. मी? छे, मी कशाला घाबरू? उलट मी वाट बघतोय की तुम्ही काय करून दाखवणार आहात असं जगावेगळं, ज्यामुळं माझा तुमच्या गोष्टींवर विश्वास बसणार आहे. मी तिची चेष्टा करण्याच्या सुरात म्हणालो. तिनं माझा हात हातात घेतला. मी शहारलो. आजपर्यंत असं विचित्र फिलिंग कधीही आलं नव्हतं. तिने डोळे मिटले आणि समाधिस्थ झाली. अचानक माझ्या आजूबाजूला जोराचं वारं सुटलं. असं वाटलं की मी कोणत्या तरी वाळवंटात उभा आहे आणि चारही बाजूंनी, चहूबाजूंनी वाळूचे लोट उठतायत. मला आता ती पण दिसत नव्हती. कोणास ठाऊक अशा अवस्थेत मी किती वेळ होतो. पण हळूहळू सर्व काही शांत झालं. पण आता मी माझ्या कोचमध्ये नव्हतो. माझ्या आजूबाजूला गर्द हिरवी झाडी होती. आम्ही म्हणजे ती आणि आणखी एक व्यक्ती थोडी वयस्कर आमच्या बाजूलाच काही अंतरावर बसली होती. त्या व्यक्तीच्या अंगावरचा पोशाख राजेशाही थाटातला होता. भरजरी वस्त्र, गळ्यात मोत्यांचा कंठा, एकंदरीत भारदस्त वाटावं असं व्यक्तिमत्व. माझा हात अजूनही वीणाच्या हातात होता. तिने अजूनही डोळे मिटलेलेच होते.
मला कळत नव्हतं की काही वेळापूर्वी ट्रेनच्या कोचमध्ये बसलेला मी आता या अनोळखी प्रदेशात कसा पोचलो होतो. तिनं डोळे उघडले, अगदी सावकाश. आश्चर्य म्हणजे तिच्या अंगावरचा पोशाख देखील बदलला होता. एखादी राजकन्या शोभेल अशा प्रकारची वस्त्र तिच्या अंगावर होती. खरंच किती सुंदर दिसत होती ती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याही अंगावर एखाद्या पुरातन काळातील योद्ध्याला शोभतील अशी वस्त्र होती. हे सगळंच माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. निरंजन, वीणा म्हणाली. होय, तुझं नाव निरंजन आणि मी वेदिका. मी खूपच भांबावून गेलो होतो. मला काय बोलावं सुचत नव्हतं. मला माहिती आहे तुमची काय अवस्था झाली आहे ते, कारण अजूनही तुमच्या स्मृतींमध्ये मानव योनीच्या आठवणी आहेत. तुमचा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. काळजी करू नका, सगळं काही सांगते. हे आपल्यासोबत बसलेत ते माझे पिताश्री ऋषिकुमार, अवंतिका राज्याच्या महाराज कपिल दत्त यांचे सर्वात विश्वासू प्रधान, आणि आपण देवनागरीचे सेनापती निरंजन. काय, मी आणि सेनापती? अहो, सदी तलवार डोळ्यांनी पण अजून पाहिली नाही प्रत्यक्ष, मग हातात घेणं दूरची गोष्ट राहिली आणि तुम्ही थेट मला सेनापती करून टाकलं. मी म्हणालो, ती गोष्ट मानव योनीची. तुम्ही आता मानव नाही आहात, तुम्ही आत्मा आहात. आपण तिघेही इथे आत्मा म्हणून बोलतो आहोत. आणि मी सांगते ती गोष्ट प्राचीन काळातील आपल्या मागच्या जन्माची. होय निरंजन. आता तिच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. वेदिका म्हणते ते खरं आहे. तू देवनगरीचा शूर योद्धा होतास. एकदा अवंतिका आणि देवनागरीमध्ये खूप मोठं युद्ध झालं. दोन्ही बाजूंचे असंख्य सैनिक रोज मारले जात होते. तेव्हा तू स्वतः पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांच्या राजांची भेट घडवून आणलीस आणि रोज विनाकारण अनेक सैनिक मारले जात आहेत, अनेक परिवार बेवारस होत आहेत हे पटवून देऊन दोघांच्यात सामंजस्य करार घडवून आणलास. त्यामुळे होणारी पुढची जीवितहानी तू टाळलीस आणि याच गोष्टीवर भाळून माझी कन्या वेदिका तुझ्यावर प्रेम करायला लागली. पण अवंतिका नगरीचा राजा कपिल दत्त यांच्या मनात तिचा विवाह त्यांच्या युवराजांशी घडवून आणायची इच्छा होती. त्याने ती माझ्याजवळ बोलूनही दाखवली होती. त्यामुळं माझा या प्रेम संबंधांना विरोध होता. वेदिका या बाबतीत माझं काहीच ऐकायला तयार नव्हती. शेवटी तुम्ही दोघांनी पळून जाऊन गांधर्व विवाह करायचं ठरवलं आणि वेदिका एक दिवस घरातून नाहीशी झाली. पण अशा गोष्टी लपून राहत नसतात. जेव्हा मला कळलं की तुम्ही महाकालीच्या दोन्ही राज्यांच्या सीमेबाहेर असलेल्या मंदिरात विवाह करणार आहात, तेव्हा मी तिथं पोचलो आणि वेदिकाला तुझ्यापासून जबरदस्तीनं वेगळं केलं आणि सैनिकांकरवी तुझा वेदिकांच्या डोळ्या देखत शिरच्छेद केला. पण वेदिका हे सहन करू शकली नाही. तिनं माझा खंजीर स्वतःच्या उरात उतरवला आणि त्या जागीच प्राणत्याग केला. हे सर्व इतक्या वेगाने घडलं की मला परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. स्वतःच्या मुलीचा मृत्यू मी पाहू शकलो नाही आणि मी देखील तोच खंजीर स्वतःच्या छातीत उतरवला. त्यानंतर मी आणि वेदिका कधीही पुन्हा मानव योनीत जन्म घेऊ शकलो नाही. तुझं पुण्य थोर म्हणून तू ईश्वर कृपेने पुन्हा मानव योनीत जन्म घेतलास. पण तुला आम्ही कित्येक जन्म शोधत होतो. कित्येक वर्ष गेली, कित्येक पिढ्या, पण तुझा थांग पत्ता लागत नव्हता. आणि मग अचानक तुझा शोध लागला. पण आम्ही आत्मा, ज्याला तुम्ही भूत प्रेत म्हणता, या रूपात तुझ्यासमोर आलो असतो तर तू घाबरला असतास. आम्हाला तुला हे न घाबरवता सगळं सांगायचं होतं. किती वेळ तो माणूस की आत्मा बोलत होता. मी हे सारं ऐकून सुन्न झालो होतो. यावर काय बोलावं मलाच कळत नव्हतं. आणि हे सारं खरं असेल तर पुढं काय? माझ्या मानव जन्मामध्ये मी काही नाती निर्माण केली होती. माझ्या पत्नीचं माझ्यावर खूप प्रेम होतं. माझी 2 मुलं, माझे आई वडील, या साऱ्यांचं काय भविष्य? मी पुन्हा मानव योनीत जाऊ शकणार होतो की नाही? निरंजन म्हणजेच निखिल, तुम्ही काय विचार करताय ते कळतंय मला. पण इतक्या जन्मानंतर आता मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत. कित्येक जन्म मी तडफडते तुमच्या भेटीसाठी, मिलनासाठी, आणि आता हा विरह मला नाही सहन होणार, ती म्हणाली. पण वेदिका, मी माझ्यावरील कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचं काय करू? त्यांचं काय दोष आहे या सगळ्यात? मला मानव योनीत जावंच लागेल. मला माझं कर्तव्य पूर्ण करावंच लागेल, मी म्हणालो. तिने तिच्या वडिलांकडे पाहिलं.
वाह निरंजन, आजही तू कर्तव्याला महत्त्व देतोस हे बघून मला खूप आनंद झाला. घाबरू नकोस, यावर देखील मी मार्ग शोधलाय. तू आणि वेदिका आता कायमचे एकत्र राहाल. मी आत्मा म्हणून आजपर्यंत जी काही चांगली कर्म केली आहेत त्याचं फळ म्हणून काही दिव्य शक्ती मला प्राप्त झाल्या आहेत. त्याच वापरून मी वेदिकाला तुझ्या पत्नीच्या आत्म्याशी एकरूप करत आहे आणि यामुळं तू तुझ्या पत्नीवर प्रेम करत राहशील तेव्हाच ते प्रेम वेदिकाला देखील मिळत राहील आणि तुझी कर्तव्ये देखील पार पाडताना तुला कसलाही त्रास होणार नाही. तू पुन्हा मानव जन्मात जाशील निरंजन. अगम्य, अद्भुत, विलक्षण असं काहीतरी घडत होतं आणि मी फक्त ते सगळं पाहू शकत होतो. वीणा उर्फ वेदिकानं पुन्हा माझा हात हातात घेतला आणि यावेळी ती जवळ आली आणि मला काहीही कळायच्या आत तिने मला घट्ट मिठी मारली. आवेगानं तिनं माझ्या चेहऱ्यावर असंख्य चुंबनांचा वर्षाव केला आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे जोराचं वारं सुटलं. मी डोळे उघडले तेव्हा मी माझ्या ट्रेनमध्ये माझ्या जागी बसलो होतो आणि माझ्या शेजारी किंवा आजूबाजूला कोणीही नव्हतं. जे घडलं ते खरं की मला स्वप्न पडलं होतं? सकाळ झाली होती, स्टेशन आलं होतं. मी मनातला विचार झटकून टाकला आणि पोचल्याचा फोन घरी करायला मोबाईल काढला. तेवढ्यात घरचा फोन आला. फोनवर माझ्या पत्नीचा आवाज ऐकला. हॅलो, मी बोलतेय. तुम्ही पोचलात ना सुखरूप? मी पण पोचली आहे तुमच्या पत्नीच्या शरीरात. मी वीणा म्हणजेच वेदिका बोलतेय. आशा करता हूँ दोस्तों कि आपको ये कहानी अच्छी लगी होगी और आप सबने इसे पसंद किया होगा, तो आप ज़रूर इसे शेयर करें और वादा करता हूँ कि आपके कमेंट्स देखकर मैं इसे बहुत जल्द हिंदी में भी लाने की कोशिश करूँगा और जल्द से जल्द आपके सामने इस कहानी को हिंदी में भी प्रस्तुत करूँगा. तो आपसे विदा लेता हूँ. बहुत जल्दी फिर एक बार मिलेंगे. तब तक के लिए गुड बाय, टेक केयर, बाय बाय.